कोळेवाडी बनाम कान्होर जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची आपण पाहू शकाल. फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन टीमच्या दरम्यान दुवंत युद्ध सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. टॉप ऑर्डरच्या फलंदाज मित्रांच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळतात. सायनाथ तर त्यांच्या सोबतीला राम. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन चेंडू जयची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गळाला लागलाय. बडी मछली चालू आहे फसी. फलंदाज बाद. जे श्याम देखील आज जोमात आले अगदी पाहू शकता आपण. सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील चांगले सॉन्ग जे आपल्याला ऐकायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहू शकाल. श्याम मैदानाच्या आतमध्ये श्याम आणि रामची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते. टॉप ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईनाथ दाखल झालं होतं परंतु विकेट गमावले होते. पहिलाच बॉल शॉट ऑफ लाईन चेंडू होता. फुल करायचा प्रयत्न जरूर होता. इरादे देखील स्पष्ट केले गेले होते. मन मोकळं ठेवलं गेले होते परंतु हवा तसा समाचार घेता आला नाही. पहिल्या बॉलवरती विकेट हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शॉट ऑफ लाईन चेंडू पहिल्याच बॉलवरती डॉट करायचा प्रयत्न जरूर होता. गेल्या गेल्या आक्रमकता रूप धारण करायचा प्रयत्न श्यामच्या माध्यमातून केला जात होता. प्रशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहू शकाल. प्रशांत आलाय पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. एकही धाव खर्च केली जात नाही. चर्चा तर होतीच मैदानाच्या आतमध्ये कारण की गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर डॉट बॉल. संपूर्ण गोष्टी करत असताना गोलंदाज पुरेपूर चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा समोर ठेवला गेला. यस पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. हरकत बनली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत बनली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहता बॅटर श्यामला पुन्हा एकदा विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 3 बॉल फेकले गेलेत. 1 विकेट जी प्रस्थापित केली गेली गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. एकही धाव खर्च करत नाहीये. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कारण की त्याला देखील ठाऊक आहे कमीत कमी धावा या षटकामध्ये खर्च करावी लागेल. एखादा चुकीचा बॉल पडला गेला तर बॉल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे जरूर आपल्याला पाहायला भेटेल. शॉट ऑफ इंजन होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. शॉट लॉंग ऑफला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटतं. त्या बॉलवरती मिळेल एक अवघी सिंगल. एक सिंगल धाव तर आली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कमीत कमी धावा जरूर खर्च केले गेलेत पण या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका जरूर येण्यात तितकंच गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती रामला आपण पाहताय. राम आणि श्यामची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल करायचा प्रयत्न. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका पकडायचा तर डाऊन दी बॉल खाली. 3 ती गाडी काम बिगाडी झेल जमिनीला दान. त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. आपण पाहू शकाल 3 फिल्डर एकाच ठिकाणी पाहायला भेटत होते परंतु त्या बॉलवरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 3 ती गाडी आणि काम बिगाडी. आपण पाहू शकाल खूप उंची गाठली होती बॉलाने. हवा तसा झेल टिपायचा होता परंतु झेल टिपला गेला नाहीये. मोठ्या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान दिला गेलाय. बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला भेटतोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या बॉलवरती एखादा मोठा पट्टा येणार तितकंच गरजेचं राहील कारण की एक विकेट गमावली गेली. फक्त आणि फक्त धावा 3 खर्च केल्या गेल्या. या बॉलवरती मोठा फटका आला तर जरूर धावसंख्या येतील यात मात्र काही शंका नाही कारण की मागचा सामना आपण पाहिला होता. कोळेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील अफलातून फलंदाजी पाहायला भेटत होते परंतु या सामन्यामध्ये तसं घडत नाहीये. अपोजिट टीम चांगली प्रकारची कामगिरी करते. स्टेट ड्राईव्ह डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु कनेक्शन होत नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु त्या बॉलवरती मिळेल एक अवघी सिंगल. षटक समाप्ती नंतर धावसंख्या 1 विकेट 4 धावा.
फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले गेलेत. अफलातून गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून जी हाताळली गेली. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 2 गोलंदाज अजूनही 12 बॉलचा खेळ शेष शिल्लक या इनिंग मधील जो आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना. चला अधिकचा उशीर नकोय, कारण की अधिकचे सामने आपल्याला खेळवायचे आहे. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा कान्होर क्रिकेट संघ. चला स्पीडअप ठेवा. वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत, कारण की अधिकचे सामने देखील आपल्याला खेळवायचे असल्या कारणाने त्या कारणाने थोडंसं सहकार्य करा. किशोर आलाय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये. मागच्या मॅच मध्ये जरूर किशोरच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला भेटत होती, परंतु या सामन्यामध्ये तशी कामगिरी करावी लागेल, कारण की बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामला आपण पाहू शकाल. त्याच्या बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये धावा जरूर आल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये जरूर येणं तितकेच गरजेचं राहतील, कारण की फक्त आणि फक्त 4 धावा स्कोरबोर्डवरती लगावले गेलेत. 1 विकेट देखील गमावली गेली. साईनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं होतं. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न जरूर होता, परंतु हा त्याचं कनेक्शन झालं नाहीये आणि त्या बॉलवरती त्याला विकेट गमवावी लागते. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 12 बॉलचा या इनिंग मधील खेळ शेष शिल्लक जो आपल्याला पाहायला भेटतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज किशोर आले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती बॅटर राम. दुसरं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाज किशोर आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवा. अधिकचा उशीर घेताय. गोलंदाजी करत असताना कान्होर क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. अधिकचा उशीर नकोय, कारण की खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. समोर ठेवला गेलाय, पायात ठेवला गेला होता. हेलिकॉप्टर रिलीज करायचा प्रयत्न जरूर बॅटर रामच्या माध्यमातून केला जात होता, परंतु कनेक्शन झालं नाही. मिळेल अवघी 1 सिंगल. स्कोरबोर्ड होती 5 धावा. एखादा मोठा फटका मॅच मध्ये जरूर बदलाव करेल. चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारेल. अति पाहाल तर थंडगार वातावरणामध्ये 30 ते 32 धावा जरी बनवल्या गेल्या तरी या धावा आपण पाहू शकाल चेस होणं खूप सारं कठीण नक्कीच जात असतं. स्लिप शॉट मारायचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या बॉलवरती पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट गमवावी लागते. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल मैत्रीपूर्ण लढत जी आपल्याला पाहायला मिळते. कान्होर बनाम आपल्याला पाहायला मिळते कोळेवाडी. 2 टीमच्या माध्यमातून या बॉलवरती मोठी विकेट गमवावी लागते. रनआउटच्या स्वरूपात जरूर रनआउट घ्यायची चान्स फलंदाजाला होती, परंतु तसं काही घडलं नाहीये. त्या बॉलवरती विकेट गमवावी लागते. सध्या तरी मोठी विकेट गमवावी लागते. या मॅच मध्ये रामची विकेट गेली आहे. आता मात्र सध्या तरी प्रश्नचिन्ह पडलाय. प्रश्न विचारले जातात. सध्या तरी गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल कान्होर टीमच्या माध्यमातून की आम्ही देखील तुम्हाला धावा बनवून देणार नाहीयेत, परंतु अपोजिट टीम बॅटिंग करत असताना कोळेवाडी टीमला देखील प्रश्नचिन्ह पडलाय की धावा येणार कधी. डगआउट मध्ये संपूर्ण शांतता जी पाहायला मिळते की धावा येणार कधी. संपूर्ण टीमची आशा सध्या तरी आतमध्ये बॅटर आपण पाहू शकाल संजय दाखल झालाय. जय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल वरती उडवला तिकडे डाऊन द बॉल खाली, परंतु मस्तक पे दस्तक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्झिमम सिक्सर. कम ऑन डीजे. थंडगार वातावरण जरी असलं तरी संजय देखील सांगतोय की मी देखील कमी नाहीये. माझ्या देखील खूप साऱ्या क्षमता आहेत. त्या अनुषंगाने मी देखील बॅटिंग करू शकतोय. हातल्या बॉलवरती जरूर षटकार आला होता. त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. एखादा मोठा पट्टा मॅच मध्ये जरूर बदलाव करेल. यस, DRS ची मागणी घेतली गेली फाईट साठी. आपण पाहू शकाल अगदी पाहायला तर चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल सरळ निघून गेलाय विकेट कीपरच्या दस्तानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला गेला होता, त्या अनुषंगाने हा रिव्ह्यू गमावला गेलाय. लक्ष असू द्या. बॅटिंग करणारी टीम सध्या तरी आपण पाहताय
कोळेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर DRS ची मागणी घेतली गेली होती व्हाईटसाठी, परंतु DRS जो गमावला गेला, रिव्ह्यू गमावला गेला त्यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप जेव्हा तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात, कारण की टाइम काउंट केला जातोय, अन्यथा 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला प्लेअर घ्यावा लागेल आणि पॅनलाइज देखील केले जाईल. त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप ठेवा, वारंवार सूचना पोहोचवल्या जातात. षटकार आला त्यानंतर डॉट बॉल आलाय, पुणे शिफ्ट स्लॉट मध्ये आलाय, मोठा स्टोक जरूर सजवला क्षेत्र डाऊन दी बोल गेलची संधी उपलब्ध झाली, परंतु इथे घडतोय काय तर झेलची संधी उपलब्ध झाली होती. मोठा फलंदाजाला जीवन दान दिलं गेलंय, ज्याने मागच्या बॉलवरती आपण पाहू शकाल षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल आला होता आणि या बॉलवरती जरूर विकेटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु तसे काही घडत नाही. त्या बॉलवरती 2 धावा ज्या बटोरल्या जातात स्कोरवरती पाहू शकाल आपण, 13 धावा लगवल्या गेल्या. पक्षींचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, दोन टीमच्या माध्यमातून जरूर हे दुवंत युद्ध पाहायला भेटते, परंतु हवा तसा समाचार जो घेतला जात नाहीये. जरूर एक षटकार आला त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते गोलंदाज किशोरच्या माध्यमातून. एखादा मोठा फटका जरूर मॅच मध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारू शकतोय, परंतु तसं घडेल का, कारण की प्रश्न विचारले जातात. सध्या तरी गोलंदाजी करत असताना आम्ही देखील कमी नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये तशी कामगिरी करावी लागेल. बॅटर श्याम मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आपण पाहताय. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू होता, शॉट लॉंग ऑफला फटका सजवला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, डीपचे क्षेत्ररक्षक येत आहेत, फंबल झालेत, त्या बॉलवरती धावा देखील घेतल्या जात आहेत. थोडीशी फंबल झाली तर आपण पाहू शकाल त्या बॉलवरती 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 बाय 2 विकेट, 15 धावा देखील लगवल्या गेल्यात आपण पाहू शकाल. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना कोळेवाडी क्रिकेट संघ जाऊन पोहोचला आहे 15 या आकड्यावरती. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय, कारण की पहा तर फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. अजूनही शेवटचा षटक शिल्लक जे फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषाराला तिसरं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुषारचा वापर जरूर केला जातोय, परंतु त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील होणं तितकंच गरजेचं आहे. 2 गोलंदाज आले होते, त्या गोलंदाजाने कमीत कमी धावा जरूर दिल्या गेल्यात, परंतु हाणामारीचं षटक शेवटचं शेवटच्या षटकामध्ये धावा येतील का हे देखील प्रश्नचिन्ह पडलंय. सध्या तरी डकआउट मध्ये शांतता पडली गेली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल कोळेवाडी टीमला, कारण की धावा हव्या तशा येत नाहीयेत. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. तुषार आल्या मैदानाच्या आतमध्ये तिसरा स्पेल घेऊन, शॉट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केला, षटक उपस्थित आहे, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल चाललाय. तिसरं षटक सुरू असताना पहिल्याच बॉल वरती मॅक्झिमम चौकार 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 चौकार. केवढीचे चौकार तर आलाय. मित्र बघायचे उल्लेख केला होता की शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं जरूर गरजेचं राहतील. 25 ते 30 धावा जरी बनवल्या गेल्या तरी गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी सध्या तर आपण पाहताय. मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटली होती. गोलंदाजी करत असताना कोळेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून 25 ते 30 धावा जरी बनवल्या गेल्या तरी ह्या धावा जरूर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतील. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना यात माझ्या काही शंका नाही. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू, मोठा स्ट्रोक जरूर सजवला, जेलची संधी उपलब्ध झाली, डाऊन दी बॉल खाली, परंतु दूर मस्तक पेट बॉल चाललाय. पुन्हा एकदा बॉलच्या पलीकडे मॅक्झिमम सिक्सर. कम ऑन डीजे.
डीजे श्याम अगदी आपण पाहू शकाल 2 बॉल हाताळत असताना 2 बॉल वरती 2 मोठे स्ट्रोक लगावले गेले बॅटर संजयच्या बॅट मधनं पुन्हा एकदा शॉट ऑफ रेंज चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय पूल पॉवरफुल ताकद नजाकत सर्व काही पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलाय संजयने आणि पुन्हा एकदा पाठवून दिलाय बाउंड्रीच्या पलीकडे पुन्हा एकदा षटकार कम ऑन डीजे डीजे 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या परंतु धावा यायला सुरुवात झाली पण त्याच्या आतमध्ये बॅटर संजयच्या बॅट मध्ये येत आहेत मोठे मोठे स्ट्रोक आपण पाहू शकाल एक चौकार नंतर बॅक टू बॅक 2 षटकार पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सध्या तरी येऊन ठेपलाय संजय हार्ड हिटर बॅटर पुन्हा एकदा गोलंदाज तुषार येतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा हार्ड हिटर बॅटर संजय पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक जरूर सजवला आहे परंतु उंची जास्त लांबी कमी क्षेत्राच्या डाऊन दी बॉल काही जलद संधी उपलब्ध झाली आहे डी फॉर दॅट तशाच त्याचं प्रत्युत्तर गोलंदाज तुषारच्या माध्यमातून मोठी विकेट फलंदाज बाद लगावला गेलेत आपण पाहू शकाल स्कोर बोर्ड वरती 31 धावा तर आल्या आहेत अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकामधील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एखादा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये जरूर अधिकच्या धावा बनवू शकतोय परंतु मोठा स्ट्रोक येईल का तसं काही घडणार नाहीये उलकावणी दिली गेली मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहू शकाल राजला हरकत बनली आहे सरळ विकेट कीपर दस्तानामध्ये जाऊन विसावलाय डॉट बॉल आलाय अजून एक बॉल या षटकातील शिल्लक आपल्याला पाहायला भेटतोय परंतु या बॉल वरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव करू शकतो परंतु डॉट बॉल आला तर गोलंदाज तुषारचं पुन्हा एकदा कमबॅक जरूर होऊ शकते यात मात्र काही शंका नाहीये समोरचा प्रयत्न अगदी पाहू शकाल आपण आडव्या बॅटने स्लाइड करायचो तसे ऑन साइडला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटलं थोडंसं फंबल झालेत 2 धावा कंप्लीट होते तिसरीसाठी निघालेत परंतु तसं काही घडणार नाही 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झाला फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना आपण बघू शकाल 33 धावा बनवल्या गेल्या 34 धावेचा टार्गेट सेट केला गेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर आली आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून धुवंत लढत जे आपल्याला पाहायला भेटते परंतु घडते काय तर मॅटर संजयची बॅट बद्दल जरूर आज कुठेतरी पुरेशा धावा ज्या आल्या आहेत कारण की धावसंख्या जरूर पाहायला भेटत नव्हत्या त्यानंतर ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होत असताना त्याच्या बॅट मध्ये लगातारचे मोठे स्ट्रोक जे आपल्याला पाहायला मिळाले त्या अनुषंगाने जरूर जी इथे धावसंख्या आली आहे चांगल्या प्रकारची धावसंख्या आली आहे 18 बॉलांना 34 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये घडणार काय बिघडणार काय कोण कोणावरती हावी ठरणार चला स्पीड अप ठेवा टॉप ऑर्डरच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा
अधिकचा उशीर नकोय कानोर क्रिकेट संघ, अधिकचा उशीर तुम्ही खर्च करताय, अधिकचा वेळ घेतला जातो तुमच्या माध्यमातून, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा आणि टॉप ऑर्डरच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 18 बॉल 34 धाव संख्येची गरज. असं वाटत होतं की लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला भेटेल, परंतु त्यानंतर मॅच मध्ये बदलाव जो केला गेलाय कोळेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून संजयच्या बॅट मध्ये ज्या धावा आल्या त्या अनुषंगाने आवाजाचा स्कोर जो उभारला गेलाय. रामालय मैदानाच्या आतमध्ये पहिलं फेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. राम मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अविनाश तर त्यांच्या सोबतीला विशाल. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. पहिल्या P1च्या षटकामध्ये धावा घ्याव्या लागतील, त्यानंतर रामला ह्या धावा रोखाव्या लागतील. ह्या धावा कुठेतरी डिफेंड करावे लागतील. या पहिल्या P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा जर का रोखल्या गेल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये जरूर बदलाव जो पाहायला भेटेल, परंतु P1च्या पहिल्या षटकामध्ये जर का धावा आल्या तर मॅच मधले जरूर बदलाव करू शकताय सध्या तरी कान्होर क्रिकेट संघ. चला स्पीडअप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. अधिकचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने स्पीडअप ठेवा. स्ट्रायकर एंडवरती बॅटर विशालला आपण पाहताय, त्यानंतर मग स्ट्राईक एंडवरती अविनाश सध्या तरी खेळत असताना टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, परंतु जर का जिंकायचं असेल तर नक्कीच या दोन फलंदाजाला आक्रमकता रूप धारण करावे लागेल. चौकारांना षटकार या षटकामध्ये लगावे लागतील, त्यानंतर चौकारांना षटकार वाचवावे लागतील. या धावा पुरेपूर कमीत कमी धावा द्याव्या लागतील या षटकामध्ये रामला देखील, कारण की मैदानाच्या आतमध्ये हव्यात अशा धावा जरूर बनल्या गेल्या आहेत, परंतु आजच्या दिवसामध्ये घडते काय तर धावा चेस देखील होत आहेत. असं वाटत होतं की लो स्कोरिंग मॅचेस देखील डिफेंड होऊ शकतात, परंतु धावा जरूर चेस होऊ शकतात. जरूर त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जसं उल्लेख केला होता पहिल्याच बॉल वरती ताकद नजाकत, पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे, परंतु चेक केले जाईल. यस, चेक केले जात आहे, बॉल चाललाय मॅक्झिमम सिक्सर पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकाल. बॅटर विशालच्या बॅट मध्ये तडाखेदार सिक्सर. पहिल्याच बॉल वरती षटकाराला मैदानाच्या आतमध्ये जरूर बदलाव होईल, यात काही शंका नाहीये, कारण की तसे मॅच जरूर आपल्या शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार येईल. पहिल्या बॉल वरती जरूर षटकाराला, परंतु दुसऱ्या बॉल वरती रिपोर्ट द्या त्याचं प्रत्युत्तर घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल जरूर समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता गोलंदाज रामच्या माध्यमातून. डी फॉर दॅट तसंच प्रत्युत्तर देत असताना या बॉल वरती मोठी विकेट, फलंदाज विशाल बाद. दाखल झालाय प्रशांत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला भेटतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज राम येतोय, शॉट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा टर्नाच्या दिशेला बॉल स्लाइड झाला, क्षेत्रात धावत आहेत, परंतु थोडी चुका ज्या पाहायला भेटतात त्या बॉलवरती हव्या तशा धावा देखील बटवल्या जातात. विकेटची संधी, परंतु तसं काही घडणार नाही. जरूर या बॉलवरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. प्रत्येक बॉल मागे 2-2 धावा जरी कन्वर्ट केल्या गेल्या तरी चांगल्या प्रकारची धावसंख्या P1च्या परिषदेमध्ये येऊ शकते, यात मात्र काही शंका नाहीये आणि धावा जरूर आल्या आहेत.
8 धावा तर आल्या आहेत. अजून या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. सेकंड इनिंगचा आज खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू धावा येत आहेत. एक विकेट देखील गमावली जाते, परंतु तडम्यांच्या दिशेला थोड्याशा चुका पाहायला मिळत. त्या अनुषंगाने 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होत आहे. स्कोर वरती 8 धावा. पुन्हा एकदा बॅटर प्रशांत ऑन द स्ट्राइक एंड वरती. बॉलर राम येतो पुन्हा एकदा मैदानाच्या हातामध्ये गोलंदाजी घेऊन पुढचा बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टरचा सजवला शॉट लॉंग ऑफला प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावेचा प्रयत्न करणार नाही, परंतु खराब थ्रो पैकी ओव्हर द थ्रो पैकी पाहायला भेटली होती, परंतु हरकत नाही त्या बॉलवरती. एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. 9 धावा तर आल्या आहेत. अजून 2-3 धावा जर का 2 बॉल वरती आला तर नक्कीच धावा येतील यात मात्र दीड काही शंका नाहीये, कारण की धावा जरूर हव्या तशा आल्या आहेत. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ शेष शिल्लक. या षटकामधील बॅटर अविनाश स्ट्राइक रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती बॅटर टॉप ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता अविनाश. तो आपला स्ट्रायकर एंड वरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राम येतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करायचा होता, परंतु आडव्या बॅटने स्लाइस करायचं होतं. तसं काही घडणार नाहीये. यस, वाईट साठी चेक केली जाते, आपण पाहू शकाल. सध्या पाहतो तर चांगल्या प्रकारचा चेंडू जो पाहायला भेटलोय. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट पर्यंत दस्तानामध्ये जाऊन विसरलो, त्या कारणाने कुठल्याही प्रकारचा खराब चेंडू नसणारे. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल फेकावा लागेल गोलंदाज रामला, परंतु तोच बॉल वरती धावा घ्यावा लागतील फलंदाज अविनाशला. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा बॅटर अविनाश. गोलंदाज राम मागे ठेवला गेलाय, स्लाइस केलाय. फाईन लेगला कॅरी करत असताना बॉल जात आहे. मॅक्झिमम षटकार. या बॉल वरती देखील षटकाराला मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, तर शेवटचा बॉल शिल्लक असताना पहिल्या षटकामध्ये आलाय हा मॅक्झिमम सिक्सर. कम ऑन डीजे. डीजे 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. इक्वेशन बदललं गेलं. शेवटचा बॉल शिल्लक असताना P1च्या पहिल्या षटकामध्ये षटकार आलाय. त्या अनुषंगाने धावसंख्या आपण पाहू शकतो 15 धावा तर आल्या आहेत. अजूनही 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. श्याम आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. गोलंदाज श्याम आलाय, परंतु हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी केली जाते दोन्ही टॉप ऑर्डरच्या फलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल टॉप ऑर्डरचा फलंदाज मध्ये आतमध्ये दाखल झाला होता, परंतु त्याला माघारी परतावलं गेलाय. हरकत नाहीये. जरूर मैदानाच्या आतमध्ये अविनाश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत धावा च्या जरूर येतील. चला स्पीड अप ठेवा, अधिकचा उशीर नकोय. फिल्डिंग मध्ये आपण पाहू शकाल थोडेसे चेंजेस केल्या जातात, कारण की मागच्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक असताना फाईन लेगला जो फटका सजवला होता त्या अनुषंगाने धावा देखील आल्या आहेत. हरकत नाहीये. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार बोल, यात मात्र काही शंका नाहीये, कारण की जरूर धावा येत आहेत. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज श्याम येतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर प्रशांत. नॉन स्ट्रायकर एंड वरती अविनाश. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज श्याम येतोय. रनरअप मध्ये थोडासा अडथळा आहे, त्याला देखील टाळू आहे की P1च्या पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या आहेत. त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची घाई करणं गरजेचं नाहीये, कारण की या षटकामध्ये जर का पुरेपूर धावा कमी दिल्या गेल्या तर नक्कीच कमबॅक जो माझ्या माध्यमातून केला जाईल, माझ्या टीमसाठी हवा त्याचा परफॉर्मन्स माझ्या माध्यमातून देणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आहेत. या षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली श्यामच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा मॅच जरूर बदलत असताना आपल्याला पाहायला मिळाले.
12 बॉल 19 धावसंख्येची गरज. बुलर लेनचा चेंडू होता परंतु हवा तसा समाचार घेता आला नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना डॉट बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. बुलर लेनचा चेंडू होता. बॅटर प्रशांतला हवा तसा कनेक्शन झाला नाही बॅट वरती. डॉट बॉल. जितके डॉट बॉल फेकले जाते तितका प्रेशर आणि प्रेशर सध्या तरी आपण पाहू शकाल कानोर टीम वरती दिला जाईल आणि एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रेशर संपूर्ण प्रेशर सध्या तरी कोळेवाडी टीम वरती दिलं जाईल. 11 बॉल 19 धावसंख्येची गरज. डॉट बॉल येणं तितकंच गरजेचं राहील कारण की मॅच सध्या तरी इम्पॉर्टंट पाहायला भेटते. त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटतोय परंतु स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल गाडी कुठल्या प्रकारची चूक करणार नाहीये. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. थँक्यू धन्यवाद डीजे. ती शेकोटी कोणी पेटवली प्लीज शेकोटी विधवा कारण की संपूर्ण दूर जो ग्राउंड मध्ये येतोय त्या अनुषंगाने थोडासा अडथळा होतोय आपण पाहू शकाल. थोडी ती शेकोटी प्लीज जो विधवायची आहे तुमच्यापर्यंत वारंवार सूचना त्या पोहोचवल्या जात आहेत. विनंती असेल ज्या टीमच्या माध्यमातून जर का प्लेअर तिथे आम्हाला दिसला गेला आढळला तर त्या टीमला पॅनलाइज केले जाईल. तुमच्यापर्यंत सूचना पुन्हा एकदा पोहोचवल्या जात आहेत. या बॉलवरती देखील विकेट आली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव झाला गेला. 10 बॉल 19 धावसंख्येची गरज. बुलर लेनचा चेंडू ऑन साइडला पटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार नाही आणि एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच मॅच रंगतदार जे आपल्याला पाहायला मिळाले. यात मात्र तिला काही शंका नाही. 9 बॉल 18 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील. या षटकामध्ये मोठा फटका येणं नक्कीच मॅच मध्ये बदलाव करेल परंतु डॉट बॉल फेकले गेले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव करू शकतायत. आपण पाहू शकाल गोलंदाजी करत असताना कोळेवाडी टीमला त्याच्या माध्यमातून जरूर धावा ज्या अधिकच्या बनवल्या गेल्या होत्या परंतु अपोजिट टीम बॅटिंग करत असताना ते देखील सामना सोडत नाहीये. ते देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. हेलिकॉप्टर सजवला होता आणि धाक मागितली जाते पंचांची यश आणि पंचाने देखील बॉट आकाशाकडे. पुन्हा एकदा विकेट. बुलर लेनचा चेंडू ऑन साइडला पटका सजवला तर डाऊन दी बॉल खाली. हो गडद काय त्या बॉल वरती आपण पाहू शकाल मिसफील्डच्या स्वरूपात बॉल देखील चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. या बॉल वरती जरूर चौकार आला. इक्वेशन बदल गेलेला मॅचचा जरूर पुन्हा एकदा चौकार आलाय. देखील संकटाला देखील सामोरं जावं आणि ज्या वेळेस क्रिटिकल सिच्युएशन मध्ये तुमची मॅच असते त्यावेळेस किती दुःख आणि किती आनंद हे क्रिकेट देखील तुम्हाला शिकवतं. क्रिकेट शिकवतं की जगणं कसं जीवन कसं आहे की कुठपर्यंत तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं कुठपर्यंत तुम्हाला सुख प्राप्त होतं. तेच तर क्रिकेट शिकवतं तुम्हाला. जरूर इथे त्याच सिच्युएशन मध्ये मॅच आपण पाहू शकाल. जरूर सुखामध्ये टीम पाहायला भेटत होती. आपण पाहू शका गोलंदाजी करत असताना कोळेवाडी टीम त्यानंतर त्या चौकाराने दुखामध्ये पाहायला भेटत होती परंतु पुन्हा एकदा मॅच बदलली गेली. डॉट बॉल आलाय. यस या बॉल वरती आपण पाहू शकाल बॅटची एज लागली गेली होती त्या अनुषंगाने विकेट आली.
चला स्पीडअप ठेवा, वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. अधिकचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 6 बॉल 14. या 2 बॉलने कुठेतरी मॅच जरूर बदलली गेली. चौकार आला होता, अशा पूर्णपणे टिकल्या गेल्या होत्या. बॅटिंग करत असताना कानोर टीम वरती असं वाटत होतं की मॅच मध्ये जरूर बदलाव होऊ शकतोय की काय, कारण की चौकार आला होता. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव, जो मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला भेटत होतं. परंतु नंतर शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज श्यामच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक विकेट प्रस्थापित केले गेले आणि आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली गेली. कारण की पाहू शकाल आपण 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज राजाला मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड वरती बॅटर किशोर, नॉन स्ट्राइक एंड वरती देवा. पुन्हा एकदा 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉल वरती जर काही एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये बदलाव जो नक्कीच स्पष्टपणे दिसू शकतो. परंतु सध्या तरी आपण पाहू शकाल दबाव काय चीज आहे ती सध्या तरी स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. बॅटिंग करत असताना कानोर टीम वरती पुरेपूर दबाव दिला जातोय. गोलंदाज नक्कीच याच प्रकारची गोलंदाजी करावी लागली, परंतु एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा बदलाव करू शकतो यात मात्र काही शंका नाही. परंतु तो मोठा फटका येणं तितकेच गरजेचं राहील. या बॉलवरती जर काही एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅचच्या कुठेतरी एक वेगळी बाजू, वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळेल. परंतु तो मोठा फटका येईल का समोर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला भेटत होता. परंतु ऑफसाईड द ऑफस्टंप पंच आमच्या दिशेने बोलतात यस इट इज अ वाईट. एखादा मोठा फटका, मी मगापासून उल्लेख करतोय की एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव जरूर करू शकतोय. 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. इक्वेशन जरूर थोडस मोठं आहे, परंतु एखाद्या मोठ्या फटकाने ते इक्वेशन छोट होऊ शकतंय. बॅटर किशोर पुन्हा एकदा. गोलंदाज राज येतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जेलची संधी उपलब्ध झाली. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न करणार आहे का? दुसरी धावीसाठी निघालेत आणि विकेटची संधी. यस, विकेट गमावावी लागते सध्या तरी बॅटिंग करत असताना कानोर टीमला. अजून एक विकेट, फलंदाज बाद. बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर चेंडू पाहायला भेटतो. ऑन साइडला फटका संतुला एकदा कंप्लीट होतीये. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हाणा करता करता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होतात. पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव जो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या त्या अनुषंगाने. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज. मी मगाशी उल्लेख केला होता शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जी रंगतदार पाहायला मिळते. यात मात्र तिला काही शंका नाही. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज. 3 बॉल 10 मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती किशोर. एखादा मोठा फटका येईल का? एखादा मोठा फटका जरूर. पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव जो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही, परंतु तो मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील. आज या बॉल वरती 2 धावा जरूर आल्या आहेत. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला जरूर. यस, पुन्हा एकदा एक बार धोका का चुकाऊ, दोबारा नहीं खाऊंगा. डुब डुब टॅण्या षटकार.
अगदी जसं उल्लेख केला होता की एखादा मोठा फटका येईल का, जरूर आलाय. 2 बॉल 4 धावा, 2 बॉल 4 धावा, 2 बॉल 4 धावा. बॅटर किशोर ऑन द स्ट्राइक एंड वरती पुलर लेनचा चेंडू होता, परंतु अफिल क्लाउड अफिल परंतु त्या बॉल वरती यस डेआर ची मागणी घेतली गेली विकेट साठी. आपण पाहू शकाल ह्या बॉल वरती काय घडलंय, काय बिघडलंय. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल किशोर ऑन दी स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत होता. यस थर्ड अंपायर डिसिजन OUT आउट. फलंदाज बाद. जरूर या बॉल वरती विकेट, मोठी विकेट आली आहे. मॅच मध्ये बदलाव स्पष्टपणे दिसत होता, परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. 1 बॉल 4 धाव संख्येची गरज. दुसऱ्या साईडने आपण एंटर व्हायचंय. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. सामना समाप्त झाल्या लगेचच दुसऱ्या साईडने तुम्ही एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये, कारण की अधिकचा उशीर नको आहे. अगदी पाहायला तर या स्पर्धेतील शेवटची आपल्याला पाहायला मिळते रजनी, आणि या रजनीमध्ये अधिकचा उशीर नकोय. अधिकचे सामने देखील खेळवायचे आहेत. गोल्डन चौकार जो इथे मारावा लागेल. रितेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती. गोल्डन चौकार, 1 चौकार मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 1 डॉट बॉल मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. डॉट बॉल चौकार, डॉट बॉल चौकार, डॉट बॉल चौकार. मैदानाच्या आतमध्ये दरम्यानचा दिशेने बॉल स्लाइड झालाय, परंतु तसं काही घडणार नाहीये त्या बॉल वरती. यस अगदी पाहायला तर हा सामना डिफेंड करत असताना सामना जिंकला गेलाय. सध्या तरी गोलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ लक टीम कोळेबाडी, हार्ड लक टफ लक टीम कानोर. तुमच्या माध्यमातून देखील चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला, परंतु थोडेसे प्रयत्न जे कमी पडले. लगेचच दुसऱ्या साईडने एंटर व्हायचं. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जातात.